बरेच लोक बिझनेस सुरू करण्याच्या आधीच घाबरतात. बाप रे, आता जीएसटी नंबर घ्यावा लागेल, उगाच लचांड मागे लागेल. पण मित्रांनो, जीएसटी नंबर प्रत्येकासाठी नसतो. आज सोप्या भाषेत सांगतो की नक्की कोणाला आणि कधी जीएसटी नंबर घेणं कंपल्सरी आहे. बघा, दोन प्रकारच्या लिमिट आहे. पहिली म्हणजे वस्तू विकणाऱ्यांसाठी. जर तुम्ही दुकान चालवत असाल किंवा वस्तू विकत असाल आणि तुमचं वार्षिक टर्नओव्हर 40 लाखाच्या वर जात असेल तरच तुम्हाला जीएसटी नंबर घेणं कंपल्सरी आहे. 40 लाखाच्या आत असाल तर बिंदास राहा, कोणीही तुम्हाला सक्ती करू शकत नाही. दुसरं म्हणजे सर्व्हिस देणाऱ्यांसाठी. म्हणजे नेमकं काय, तर जिथे वस्तू विकली जात नाही तर फक्त सर्व्हिस दिली जाते, जशी का माझी फी, इलेक्ट्रिशियनचे चार्जेस, टेंटचं रेंट वगैरे. यांच्यासाठी टर्नओव्हरची लिमिट 20 लाख रुपये आहे. त्याच्या वर सेल गेला तर मात्र तुम्हाला जीएसटी नंबर घ्यावा लागेल. पण या रूलला काही अपवाद आहेत. म्हणजे काही केसमध्ये ही 20-40 लाख रुपयाची लिमिट क्रॉस नाही झाली तरी सुद्धा जीएसटी नंबर घ्यावा लागतो. सेक्शन 24 मध्ये ह्या सर्व केसेस दिलेल्या आहेत. पण त्यातली दोन तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. एक, तुम्ही इंटरस्टेट म्हणजे महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात वस्तू विकत असाल तर. आणि दोन, ई कॉमर्स म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर माल विकणार असाल तर. अशा केसेसमध्ये ही 20-40 लाख रुपयाची लिमिट लागू होत नाही. तुम्हाला पहिल्या रुपयापासून जीएसटी नंबर घ्यावाच लागतो. आता अनेक लोक विचारतात, सर माझं टर्नओव्हर कमी आहे तर मी नंबर घेऊ शकतो का? हो, नंबर तुम्ही स्वतःहून बिझनेस सुरू करण्याच्या वेळेपासून घेऊ शकता, पण कंपल्सरी नाही.